आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे आपला वाढदिवस। तो दिवस साजरा करण्यासाठी अनेक जण वायफट खर्च करून बॅनरबाजी करतात। एखाद्या हॉटेलमध्ये पार्टी देऊन नाहक खर्च करून आपल्यावर प्रेम करणारे किती आहेत याचा बाजार मांडतात। मात्र तालुक्यातील दोडी खुर्दीतील माजी चेअरमन नवनाथ सगळे यांनी या सर्व वायफट खर्चाला फाटा देत आपल्या वाढदिवसाच्या दिवशी येथील स्मशानभूमी परिसरात व गावात सुमारे 500 वृक्षांची लागवड करत समाजाला अनोखा असा संदेश दिलाय। तालुक्यातील दोडी खुर्दीतील माजी चेअरमन नवनाथ सगळे यांचा शुक्रवार दिनांक 8 जुलै रोजी वाढदिवस। हा दिवस कुठलाही वायपट खर्च न करता सत्कर्मी लागावा आणि समाजात एक नवी दिशा निर्माण व्हावी यासाठी त्यांनी परिसरात व येथील स्मशानभूमी परिसरात सुमारे 500 झाडे लावण्याचा संकल्प केला आणि तो प्रत्यक्षात पूर्णही केला। वाढदिवसाला कुठल्याही प्रकारचा केक न कापता आपल्या मित्रपरिवार व ग्रामस्थांना सोबत घेत वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला। त्यांच्या या स्तुत्य अशा उपक्रमासाठी खास करून तालुक्याचे युवा नेते उदय सांगळे व पांडुशेठ केदार, निलेश केदार यांनीही हजर राहत त्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला। त्यांच्या या उपक्रमाबाबत ग्रामस्थांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। तसेच यापूर्वीही त्यांनी वृक्षारोपण उपक्रम राबविला होता। त्यातील अनेक वृक्ष डौलाने उभे असल्याने त्यांच्या मित्रपरिवाराने देखील लावलेले हे वृक्ष जगवण्याची व त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली आहे। या उपक्रमावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। एसएन न्यूजसाठी युनुस मनियार। नवनाथ भाऊ सगळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्यांनी केला आणि वृक्षारोपणासाठी आपल्या तालुक्याचे युवा नेतृत्व उदय भाऊ सांगळे इथं आज वृक्षारोपण करण्यासाठी आले। त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो। तसेच गावामध्ये आम्ही अशी खूप वृक्षांची लागवड केली भाऊ, 10 ते 15 हजार झाडं लावलेले आहे आणि कमीत कमी तो ऑक्सिजन प्लांट आहे। 5 किलोमीटर परिसरामध्ये कुठल्याही ऑक्सिजनची कधीच कमी पडणार नाही एवढे 1-2 वर्षामध्ये ते वृक्षारोपणाची खूप मोठी अशी जबाबदारी आम्ही उचललेली आहे आणि ते कार्य सामाजिक वनीकरणाकडे सोपवले असल्यामुळे तर ते कुठल्याही वृक्षाचं संगोपन आम्ही एकदम योग्य रीतीने ग्रामपंचायतीने त्यांना हमी दिलेली आहे की संगोपनाची जबाबदारी सगळं ग्रामपंचायत करणार आहे। आणि वृक्षारोपण करीत असताना विनाकारण इकडे तिकडे वाढदिवसाला खर्च न करता नवनाथने आज खूप असं सहकार्य केलं, त्याबद्दल त्याचे आभार मानतो आणि थांबतो। आज आपल्या दोडी गावामध्ये विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन एन.व्ही. सगळे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम या ठिकाणी सर्व ग्रामस्थ, सरपंच, सर्व ज्येष्ठ मंडळी यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे आणि एक चांगला असा उपक्रम एन.व्ही. सगळे यांनी केला। आपण बघतो वाढदिवस असता बॅनर लावणं, इतर शाली असेल, बुके असेल, वायफळ खर्च त्या ठिकाणी आपण करतो, परंतु पर्यावरणाला पूरक असा हा वाढदिवस की या वाढदिवसानिमित्त झाडांचं संगोपन, वृक्ष लागवड हे या निमित्ताने आपण केलेलं आहे। असं म्हटलं जातं वृक्षवल्ली आम्हा सोयी आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे। आपण बघतो पावसाचं प्रमाण कमी झालं आहे, तापमान वाढत चाललं आहे आणि अशा वेळेस आपण सगळ्यांनी वृक्षाचं संगोपन करणं, झाडं लावणं ही काळाची गरज आहे। मी ह्या उपक्रमाचं मनापासून असं कौतुक करतो आणि एन.व्ही. सगळे यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप असं उदंड आयुष्य, निरामय आयुष्य लाभावं अशा शुभेच्छा देतो। धन्यवाद।